निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. 1 2 3 4 ताई दीदी ताई 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 दीदी ताई 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 दीदी ताई 1 2 3 4 गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर महादेव. पाहतालो सुख जाणे हो साजणी. शो पहिल्यांदा पाहायला आलात की आधी पाहिलेला तुम्ही? नाही, हा पहिल्यांदाच पाहायला आलेलो आहे. काय विचार करून आलात की हा बाबा मराठी बाणा या शो बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? त्याचं नावच सर्व काही सांगून जातं, मराठी बाणा. आणि त्या अनुषंगाने म्हटलं तर तो मराठी बाणा बघण्याकरता खास म्हणून मराठी माणसं आली आहे असं आहे. तुला काय माहिती आहे कार्यक्रमाबद्दल? मला ॲक्च्युली आमच्या फॅमिली डॉक्टरने आम्हाला सजेस्ट केलेलं, त्यामुळे आम्ही इथे बघायला आलो. तिकीट वगैरे आम्ही काढलेलं आहे, आता बघायला मी एक्सायटेड आहे. मराठी संस्कृतीचा भाग आहे मराठी बाणा आणि तोच गाजवायचा आणि बघायचा आहे म्हणून मग प्रत्येक दर्शनी घेण्याकरता आलेलं आहेत, अनुभव घेण्याकरता काय आहे ते. कारण का ज्या हिशोबाने ते मराठी बाणा लिहिलं गेलेलं आहे त्या हिशोबानेच कळतं की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सर्व काही गोष्टी असतील आणि मराठी माणूस म्हणून त्याचा काही आपल्याला पुढे काही उपयोग करता येईल का हे पण आपल्याला पाहायला मिळेल असं मला वाटतं त्याच्यामध्ये. आजकालची तरुण पिढी लोककला संस्कृती वगैरे हे खूप कमी पाहते आणि मोबाईलमध्ये जास्त असते, तर तुम्ही त्यांना काय सांगाल किंवा ते किती कनेक्ट करतील? माझं असं म्हणणं आहे की मराठी संस्कृती आपली ना लोप पावणार नाही अशा कार्यक्रमांमुळे. आणि हा खूप उत्तम प्रयोग आहे की जेणेकरून आपले जे लोक आहेत ते कनेक्ट राहणार. आणि नवीन जर मुलांची पिढी आपण धरली तर असे प्रोग्राम होत राहिले तर मोबाईलपासून सुद्धा दुरावतील आणि नाटकाला आणि अशा म्हणजे लोकप्रतिनिधी किंवा लोक जे नाटक वगैरे करतात याला जास्त प्राधान्य मिळेल. तू काय सांगशील? तू आत्ताचीच पिढीतली आहे, जेनजीज, काय सांगशील तू? माझं असं म्हणणं आहे की मराठी संस्कृती आपण बढावा दिला पाहिजे आणि एखाद्या भाषेला किंवा एखाद्या गोष्टीला जे आपले पूर्वज मानत आहेत, जे आपले मोठे मानत आहेत, त्याला आपण कमी नाही लेखलं पाहिजे. त्याचं मराठी बाणा हा कार्यक्रम किती वेळा व्हायला? मी जवळजवळ मराठी बाणा 7 वेळा बघितलं. मराठी बाणा बघितल्यावरती खूप मला बरं वाटतं मनापासून. मी राहते आता प्रतिष्ठानगरला, तिथून मी इकडे वाशीला आले. प्रत्येक वेळेस पाहण्याची वेगळी काय मजा असते? वेगवेगळी मजा म्हणजे असं की मराठी बाणा किती वेळा जरी आपण बघितलं ना तरी कमीच वाटतं तो. आता मी अशोक सरांना, खांडे सरांना तिथे आम्ही बघितलेले, ते पण स्माईल दिली. किती वेळ कार्यक्रम पाहिला? पहिल्यांदाच आले. अच्छा, पहिल्यापासून. काय माहिती आहे कार्यक्रमाबद्दल तुम्हाला? सगळे बोलतात कार्यक्रम चांगला आहे, त्याच्यामुळून आले. खूप दिवस आमची इच्छा होती मराठी बाणा बघायचा, आज योग आला. कार्यक्रमाबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? खूप म्हणजे ऐकलेलं आहे की बाबा जशी मंगल गाणी, जाणता राजा, तसाच मराठी बाणा. पण बाकी कार्यक्रम पाहिलेत का तुम्ही? असं याच्यावरती पाहिलेलं आहे चॅनलची वर वगैरे. पण आज योग आला, म्हणलं चला, रात्री बुकिंग केली ना आज आलो. अरे वा, काय सांगाल कार्यक्रमाबद्दल? नाही, छान आहे. सर्व मराठी लोकांनी येऊन बघावं, दुसऱ्या जातीच्या लोकांनी बी येऊन बघावं आणि महाराष्ट्राची संस्कृती काय आहे ते याच्यातून समजेल. नक्की ती जपली जाईल. एक्साइटमेंट किती आहे? नाही, खूप एक्साइटमेंट आहे. आमच्या गावचा अशोक अंडे आमच्या गावचे आहेत आणि खूप चांगलं काम करतात. असंच त्यांनी पुढं करत राहावं ही त्यांना आमची शुभेच्छा. तुम्ही काय सांगाल? मी तेच सांगते, शुभेच्छा. आणि तरुण पिढीला काय सांगाल? तुम्ही मुलगी आली आहे? हा, माझी मुलगी आहे. तरुण पिढीने बी हे सर्व करावं, आपली मराठी संस्कृती जपावी. तुला किती एक्साइटमेंट आहे? खूप जास्त फर्स्ट टाईमच आहे, सो लेट्स सी हाऊ इट विल बी. तुमची पिढी जास्त मोबाईलमध्ये असते किंवा अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये, तर तू त्यांना काय सांगशील? आय विल से की सगळ्यांनी या आणि बघा, सो दॅट यू कॅन नो व्हॉट इज आवर मराठी ट्रेडिशन अँड ऑल. आताही तू इंग्लिशमध्ये बोलते, काय सांगशील मराठीमध्ये सांग. आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा आम्ही सर्व कार्यक्रम करतो. सगळे कार्यक्रम आता आमची अख्खी सोसायटी आलेली ते आहे. बघा. अरे वा. सगळे आलेले म्हणजे आमचे कमीत कमी 10-15 जण आलेले. तुळशीचा विवाह, होळी, तुमचा गोष्टी, मराठी गुढीपाडवा, संस्कृती जपली सर्व पाहिजे. आमच्या सोसायटीत कार्यक्रम होतात. तू जर राहिलं, तू काय सांगशील तरुण पिढीला? आणि सगळ्यांनी या, फक्त बघा. मराठी बाणा हा शो पाहायला आली आहेस ना? हां, काय माहिती आहे तुला कार्यक्रमाबद्दल? मला सगळं कार्यक्रम माहिती आहे आणि तो माझा पाठ पण आहे.
काय तुझं? पाठ पण आहे. अच्छा, पाठ आहे तुझा. अरे वा, कोणतं गाणं पाठ आहे? बोलून दाखव. किती वेळा पाहिलास तू हा शो? मी 5 टाइम्स पाहिला. ओ, तुला म्हणजे एवढा का आवडतो ग तुला? मला जास्त आवडतं. का म्हणजे कारण काय त्याला? आजोबा आहे आमचे. अच्छा, कोण? नाव काय? अशोक खंडे. हो, आजोबा आहेत तुझे. अरे वा, गाणं कोणतं माहिती आहे तुला? गाऊन दाखव. आवारा हो. बोल ना. चौरंग प्रस्तुत करते हैं आवारा हो, जहाँ जब उस महान कलाकार की कहानी है. ताकदी ना दिन बरसात में हमसे मिले तुम सजा, तुमसे मिले हम बरसात में. ताकदी ना दिन आबारा हो, या दरदिश में वो आसमान का तारा हो, आवारा हो. आम्ही ठाकर या रानाची पाखर, जांभूळ पिकल्या झाडाखाली, डोल गुणाचा वाजजी. किती वेळा पाहिलेस तू हा शो? हा पहिल्यांदा पाहते. पहिल्यांदा पाहिजे. ओके. पुण्याला असते म्हणून. शेतकरी दादा अरे नाच गड्या सोन्याचा दिस आज हाय ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर या रानाची पाखर. माळ्याच्या माळ्यामध्ये काटाचं पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुल्या गेला. तुला काय वाटलं आमच्या लोकांना बुरगुंडा माहित नाही? आणि तो टीव्हीवर चाललेला T20चा तमाशा सोडून इथे ते मराठी बाणा बघायला आले, त्याला बुरगुंडा नाही माहित नाही. नसानसांमधून तेच रक्त दौडत असतं जे इथे आमच्या रंगमंचावर घडतं, याची आम्हाला पदोपदी जाणीव होते. आणि आपल्या या साध प्रतिसादामुळेच हा खेळ इतका रंगतो. म्हणून सर्व रसिकांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. कसं वाटलं तुम्हाला कार्यक्रम? फारच सुंदर वाटला कार्यक्रम. आणि या कार्यक्रमातून खांडे सरांनी एकदम आपली मराठी संस्कृती उत्तमपणे सादर केलेली आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे.
नक्कीच किती वेळा पाहिला कार्यक्रम की पहिल्यांदा पाहता? नाही, मी जवळजवळ 20 वेळा तरी पाहिला असेल. हो बापरे, काय नाविन्य काय वाटतं प्रत्येक वेळेस पाहताना? जेव्हा प्रत्येक वेळ मी येते ना तेव्हा मला नाविन्य वाटतं प्रोग्राममध्ये आणि थोडं थोडं त्याच्यात नवीन ॲड केलेलंच आहे सरांनी, पण छान सुंदर केलेलं आहे सर्व. तरुण पिढीला काय सांगाल आपली लोककला पाहण्यासाठी? तरुण पिढीला एवढंच सांगणं आहे की आपली ही भारतीय संस्कृती त्यांनी जोपासली पाहिजे आणि हे लोकगीत आपलं पुढे नेलं पाहिजे. असंच सरांनी ज्या पद्धतीने हे केलं आणि आपली संस्कृती आहे तशी पुढे नेली पाहिजे. तुम्ही काय सांगाल? हा कार्यक्रम एकदम उत्कृष्ट झालेला आहे आणि मला वाटतं महाराष्ट्राची संस्कृती या मराठी बाणाद्वारे फार उत्कृष्ट प्रकारे सादर केली जात आहे आणि मी हा कार्यक्रम बरोबर 10 वेळा तरी बघितलेला आहे आणि उत्तरोत्तर या कार्यक्रमामध्ये पुन्हा पुन्हा बघण्यासारखा हा कार्यक्रम. यामध्ये सर नेहमीच काही ना काही नवीन नवीन गाण्यांचा समावेश करतात, नवीन नवीन कल्पनांचा समावेश करतात आणि हा कार्यक्रम सर्वसमावेशक आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या संस्कृती जपण्याच्या या कार्यक्रमानं बरोबर प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्राची अस्मिता जपणार आहे आणि या कार्यक्रमाला इथून पुढं असंच भरपूर आपलं हे मिळावं, यश मिळावं, प्रेम मिळावं महाराष्ट्रातल्या जनतेकडून हीच अपेक्षा आहे. कसा वाटला कार्यक्रम? मी मराठी बाणा या शोसाठी पहिल्या वेळेस आली आहे आणि खूपच अप्रतिम असा अनुभव होता माझा. मराठी पूर्ण संस्कृतीला 3 तास तर कमीच पडतात. असं वाटतं हा प्रोग्राम असाच चालत राहावा आणि खूपच म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत. मी आज जो पहिल्या वेळेस अनुभव केलेला आहे प्रोग्राम बघून, माझी विनंती आहे सर्वांना, खास करून मराठी प्रेक्षकांना आणि छोट्या मुलांनाही. ॲज अ टीचर आम्ही शाळेमध्ये ज्या काही गोष्टी शिकवतो त्या इथे लाईव्ह तुम्हाला दाखवायच्या असतील तर तुम्ही मराठी बाणा हा शो नक्की एकदा बघा. थँक्यू. कसं वाटलं तुम्हाला कार्यक्रम? मराठी बाणा हा शो खूपच छान झाला. मराठी संस्कृतीबद्दलचे जे विविध पैलू होते ते पाहायला मिळाले आणि शेवटचा जो मेसेज होता की आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि मला असं खरंच वाटतं की मुलांसोबत पालकांनी येऊन हा शो नक्कीच पाहावा. खूप छान. कितवी म्हणजे? मी पहिल्यांदाच आली या शोला, पण माझ्यासोबतच्या ज्या काकी आहेत त्या 5व्यांदा येत आहेत आता या शोला आणि त्यांच्यामुळेच मला हा पाहायला मिळाला. पण खरंच खूप छान. मी पुन्हा येईन हा शो पाहायला. जेवढा पाहावा तेवढा कमी असं वाटतं? हां, जेवढा पाहावा तेवढा कमीच आहे आणि नृत्य वगैरे भरपूर खूप छान गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मला आवडला. नाही, अशोक हांडेचे जेवढे पण प्रोग्राम आहेत सगळेच चांगले आहेत. तुम्ही किती वेळा जरी बघितलं तरी तुम्हाला ते चांगलेच वाटणार. मी आज 5 वेळा हे बघायला आले. मी आवारा हूँ म्हणून ते पण 2nd वेळा पाहिला आहे. आता जेव्हा जेव्हाही विष्णुदासला हा प्रोग्राम कुठला पण त्यांचा येऊ दे मी बघणार, कारण आम्ही लांब नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे जवळ मी तर सगळ्यांना आवर्जून सांगते की बघाच तुम्ही. खरोखर एनर्जी येते एक हे सगळं बघितल्यामुळे. त्यामुळे धन्यवाद अशोक हांडेंचं मी करते की एवढा छान प्रोग्राम आम्हाला त्यांनी दिलेला आहे. धन्यवाद सगळ्यांना. ह्याच्यामुळे आम्ही आलो. हां, ते पब्लिसिटी करतात आम्ही. हां, यांनी सांगितलं तू मराठी बाणा बघ. म्हटलं चला, मला वेळ नसताना पण मी आलेली आहे. मग खूप छान वाटलं मला. आपली मराठी संस्कृती जपली पाहिजे आधी आणि लहान मुलांना सुद्धा समजलं पाहिजे. लहान मुलांना घेऊन येणं खूप आवश्यक आहे हे बघण्यासाठी. खूप आहे आणि यांचे कार्यक्रम नेहमी चांगले असतात अशोक खांडेंचे. मी पण आवारा हूँ पाहिलेला आहे. सर्व कार्यक्रम? हां, त्यांचे कार्यक्रम खूप असतात. नाही, मी पहिल्यांदाच आले पण ह्यांच्यामुळे आले. यांनी मला सांगितलं आपण छान जाऊया म्हणून. चला जाऊया. मी तरुण पिढीला काय सांगाल? तरुण मराठी संस्कृती किंवा कार्यक्रम ती तर जपलीच पाहिजे मराठी. पण काय आहे ना, लोक आता मी एक पहिला अगोदर सांगू का, मला आता मराठी थोडं कट होईल कारण मी मराठीच आहे पण माझे मिस्टर पंजाबी आहेत. त्याच्यामुळे काय होतं थोडं मराठी तुटून येईल तर मी सॉरी म्हणते, माफ करा. मी तरुण जे आहेत हल्लीचे ह्या संस्कृतीपासून लांबच जायला लागली आहेत. तर मी म्हणते पेरेंट्सनी त्यांना हे जरूर दाखवावं की काहीतरी त्यांना थोडं कळेल तरी ह्या बाबतीत की आपली संस्कृती काय आहे. तर हे माझं म्हणणं आहे. हां, शाळांमधून पण हे व्हायला पाहिजे, पुढाकार घेऊन. शाळांना इन्व्हाइट करा. विविध शाळांना तुम्ही ॲक्च्युली मला असं वाटतं की अशोक हांडेंनी व्हिजिट केलं पाहिजे, त्यांना इन्व्हाइट केलं पाहिजे इथे. म्हणजे शाळेच्या मुलांसाठी हा शो झाला पाहिजे. खूप गरजेचं आहे. पण आपली संस्कृती आता आपण पाहतोय मुलांना पाश्चात्य संस्कृती जास्त चांगली वाटते. पण आपल्या संस्कृतीमध्ये खूप छान गोष्टी आहेत. विविध नृत्य होते वगैरे, ते मला फार आवडलं. आणि त्यांचा जो हजरजबाबीपणा आहे अशोक हांडेंचा तो तर खूपच छान होता.
आणि स्वतः टीचर आहे. मी स्वतः शिक्षक आहे, त्यामुळे मला असं खरीच वाटतं. कारण आमच्या शाळेचे इकडे होतं गॅदरिंग, इथेच होतात बरेचसे डान्स इथेच होतात, मग त्यामुळे आम्ही येत असतो. पण आता मला असं वाटतं की मला जाऊन शाळेत सांगावं लागेल की आपण मुलांना इकडे आणलं पाहिजे, शो त्यांच्यासाठी झाले पाहिजे शाळेतल्या मुलांसाठी. खरीच. कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम? आम्ही पहिल्यांदाच आलो आहे बघायला, तर एकदम भारी वाटलं. असं वाटलं की आम्ही अगदी म्हणजे खूप म्हणजे जुन्या काळामध्ये गेलो असं वाटलं. आणि अशी संस्कृती आपल्याला बघायला मिळत नाही, तर मला असं वाटतं की सगळ्यांनी आवर्जून यावं. मला खूप भारी वाटलं अगदी. म्हणजे जुन्या काळात गेल्यासारखं वाटलं तुम्ही बोललात, म्हणजे आपली संस्कृती लोप पावत चालली असं वाटतंय का तुम्हाला? हां, आता असं काही राहिलं नाही आहे. मराठी पिक्चर्स कोणी जास्त बघत नाही आहेत, सगळे हिंदी मूवीज बघायला लागलेत, सगळे सिरियल्स वगैरे सगळे हिंदीकडे जायला लागलेत. त्याच्यासाठी तू काय सांगशील? आत्ताची जी जनरेशन आहे तुझी म्हणजे? हां, म्हणजे माझीच, त्यांच्यासाठी हे खूप म्हणजे महत्त्वाचं आहे पाहण्यासाठी. कारण आत्ताच्या काळात हे बघायला मिळतच नाही, म्हणून त्यांनी येऊन बघायला पाहिजे. तू पहिल्यांदा पाहिलं? हो, फर्स्ट टाईम आहे. म्हणजे काय विचार करून आलेली, काय माहिती होतं कार्यक्रमाबद्दल तुला? डॅडींनी आम्हाला सांगितलं होतं का असं असं असतं, तर मी बोलली हां चला मी बघेन, तयार आहे. आणि इथे आल्यावर खूप भारी वाटलं, एकदम छान. पुन्हा पाहण्याची इच्छा आहे तुझी? हो आहे. कसं वाटलं तुम्हाला कार्यक्रम? खूप छान आहे, सर्वांनी बघण्यासारखं आहे आणि आत्ताच्या पिढीला दाखवण्यासारखं आहे. म्हणून मुलीला घेऊन आलात? हां, मी मुलीला घेऊन, आणि माझा आणखीन एक छोटा मुलगा आहे, तोही आलेला. त्यांनी खूप एन्जॉय केलं की आत्ताची पिढी, खरंच आत्ताच्या पिढीने बघायला हवं आहे. तू काय सांगशील? मला खूप आवडलं, म्हणजे खूप छानच होतं. बस. किती वेळा पाहिलात की पहिल्यांदा पाहिलात? पहिल्यांदाच आलो आम्ही फुल फॅमिली सोबतच, म्हणजे मस्त वाटलं, खूप छान आहे. प्रेक्षकांना काय सांगा? या तुम्ही सर्वांनी या आणि नक्की बघा, बघण्यासारखं आहे हा नाटक. म्हणजे खूप गाणी, म्हणजे भरपूर एन्जॉय करण्यासारखं आहे. खऱ्या अर्थाने आज पुन्हा एकदा मातीची भेट झाली आणि महाराष्ट्राची माती इतकी समृद्ध आहे की कोणतंही पीक टाकलं तरी ते खूप छान फुलून येतं. आणि हा मी 10व्यांदा बघतोय मराठी बाणा. अरे वा. आणि माझ्या 4 पिढ्या मी इथे घेऊन आलेलो आहे. म्हणजे माझी 94 वर्षाची आजी, माझे आई बाबा. आता आले ते तुमच्यासोबत? मी 10व्यांदा आलो आहे, त्यामुळे दरवेळेला मी घेऊन येतो. आणि खरंच या मुलांना दाखवण्यासारखी आहे की आपली संस्कृती किती मोठी आहे. मंगळागौर या गोष्टी खरंच आता घरात बघायला मिळत नाही आहेत, तर खऱ्या अर्थाने या मुलांना बघण्यासारखं आणि ते अनुभवण्यासारखं आहे. आणि ही पिढीच पुढे ते घेऊन जाणार आहे. आता माझा 3 वर्षाचा वगैरे पण आता कमी होत चाललंय. खरंच तिचा सिक्वेन्स आहे लग्नाच्या समारंभाचा, तो आता एवढा स्पेंड नाही केला जात, तर खऱ्या अर्थाने ते बघण्यासारखं आहे. माझी आत्ताची पिढी आता पोवाडे गायला लागली आहे. 3 वर्षाचा मल्हार आहे माझा. अरे वा. तो पोवाडे शिवराज्याभिषेकाचं गातो. अच्छा, हां हो. बोलेल तो. स्वराज्याचं तोरण बांधलं. बोल. स्वतःचं तोरण बांधलं शिवबानं राजानं अन सोहळा मराठी माझीचा सनयोग माझं राज छत्रपती झालं ग माय ग बाई ग. थँक्यू. तुम्ही बोलला तर ही पण लावणी करते. तुला कसा वाटला कार्यक्रम? मला खूप आवडला. मला आत्ता कळलं माझ्या बाबांनी हे 10 टाइम्स का बघितलं आहे. आता मी पण पुढच्या वेळेला मी फोक आख्यान बघितलं आहे आणि आता मराठी बाणा पण बघितला. मला खूप आवडला. नेक्स्ट टाईम मी पक्का बघणार आहे.